कोल्हापुरातले जे प्रश्न आहेत मग ते बागेचे असतील, रस्त्याचे असतील, स्वच्छ भारत अभियानात 64,000 कोटी खर्च झाले. नंतर 2021-22 पासून 2025-26 पर्यंत 1,41,000 रुपयाचं बजेट जवळजवळ आता खर्च होत आलं आणि स्वच्छता तर आजपर्यंत कुठे दिसलीच नाही. स्वच्छ झालं ते फक्त लोकांचे टॅक्स भरलेले पैसे स्वच्छ झालेत आतापर्यंत. मतदारांना हेच आवाहन करीन की ज्यांच्याजवळ इच्छाशक्ती आहे, जनतेचे काम करण्याची जी इच्छाशक्ती आहे त्या लोकांना निवडून द्या. काय करायचं आणि कसं करायचं आणि कुठून करायचं, आणि ते विजन फक्त आम आदमी पार्टीत आहे. आज भटक्या कुत्र्यांची संख्या कॉर्पोरेशनच्या नोंदणीनुसार 50,000 दाखवते, जे ऍक्च्युली त्याच्यापेक्षा जास्त आहे. रात्रीची माणसं फिरत असतात, तिथे कुत्रे अंगावर येत असतात. कुत्र्यांचा आजपर्यंत त्यांचा समस्या सुटलेल्या नाही. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर येऊपर्यंत अजून तसंच गप बसलेले आहेत. त्यामुळे यावर आम आदमी पार्टी निश्चित काम करेल. सध्या आपण आहोत प्रभाग क्रमांक 18 मध्ये. एकीनुच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उमेदवारांचा परिचय करून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत आम आदमी पार्टीकडून लढणारे डॉक्टर कुमारजी पाटील. त्यांच्या चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की ते कोणत्या मुद्द्यांवर निवडून समोर आहेत. नमस्कार. नमस्ते. आता महानगरपालिका निवडून आलेली आहे, कुठल्या मुद्द्यांना अनुसरून तुम्ही या निवडणुकीला समोर जाता? पहिला तर आम्ही आम आदमी पार्टीचे आहोत आणि आम आदमी पार्टीचा एक बेसिक अजेंडा राहिला आहे आजपर्यंत. तो शाळेचा असेल, शिक्षणाचा असेल, आरोग्याचा असेल, मूलभूत सुविधांचा असेल, या सगळ्या गोष्टीचा एक मूलभूत जो आमचा अजेंडा आहे तो आम्ही कंटिन्यू करत आहोत. तसंच कोल्हापुरातले जे प्रश्न आहेत मग ते बागेचे असतील, रस्त्याचे असतील, गटरीचे असतील, जे आतापर्यंत जे व्यवस्थित कामं झालेली नाही त्या कामासाठी आम्ही अग्रेसिव्ह राहूया. आता कोल्हापूरचे काही प्रश्न असेल की जे तुम्ही सोडवायला प्राधान्य द्याल, कुठले प्रश्न असेल की सोडवण्यासाठी प्राधान्य द्याल? कोल्हापूरमध्ये आता अनेक प्रश्न आहेत जे सोडवणं अतिशय गरजेचं आहे. पण त्यातल्या त्यात महत्वाचं आहे तर ते रोडचे आहेत, जे लोकांचे आज आम्ही डोर टू डोर जातो त्यावेळेस समजते. ड्रेनेजेस आहेत, ड्रेनेजची कामं झालेत पण ते अजून ड्रेनेज चालू झालेले नाहीत, ते भाग आहे. दुसरं स्वच्छतेचा अतिशय वाईट प्रश्न आहे आमच्या इथे. कारण स्वच्छतेसाठी 2014 ते 2019 स्वच्छ भारत अभियानात 64,000 कोटी खर्च झाले. नंतर 2021-22 पासून 2025-26 पर्यंत 1,41,000 रुपयाचं बजेट जवळजवळ आता खर्च होत आलं आणि स्वच्छता तर आजपर्यंत कुठे दिसलीच नाही. स्वच्छ झालं ते फक्त लोकांचे टॅक्स भरलेले पैसे स्वच्छ झालेत आतापर्यंत, त्याच्या पलीकडे काही झालेलं नाही. त्याच्यासाठी आम्ही पहिला प्राधान्य देऊ. काय आव्हान कराल मतदारांना? मतदारांना हेच आवाहन करीन की ज्यांच्याजवळ इच्छाशक्ती आहे, जनतेचे काम करण्याची जी इच्छाशक्ती आहे त्या लोकांना निवडून द्या. आणि लोकांच्या जवळ एक विजन असलं पाहिजे की काय करायचं आणि कसं करायचं आणि कुठून करायचं, आणि ते विजन फक्त आम आदमी पार्टीत आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या झाडू चिन्हाला यावेळेस बटन दाबा. आम आदमी पार्टी तुमचं 100% यातली ज्या काही गोष्टी आता अडचणीतून आता आमचं जनता चालल्या यातून निश्चित बाहेर काढ. पुढचा मुद्दा आहे जो महत्वाचा, तो म्हणजे भटक्या कुत्र्यांचा. आज भटक्या कुत्र्यांची संख्या कॉर्पोरेशनच्या नोंदणीनुसार 50,000 दाखवते, जे ऍक्च्युली त्याच्यापेक्षा जास्त आहे. आतापर्यंत त्यातले 34,000 कुत्र्यांचं त्यांनी निर्बीजीकरण केले, 16,000 ते करणार आहेत. आणि एका कुत्र्याला निर्बीजीकरण करण्यासाठी जवळपास 2,000 रुपये खर्च येतोय. त्या हिशोबानं बघितलं 50,000 जरी धरले तर 10 कोटीचा बोजा हे आमच्या जनतेच्या माथ्यावरच बसतो. ऍक्च्युली ते सोडून आणि जे वॅक्सिनचा खर्च आहे तो आणि कोट्यावधीत जातोय. या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी आजपर्यंत कुठल्या नेत्याने विचार केलेला नाही, काय नाही. रात्रीची माणसं फिरत असतात, तिथे कुत्रे अंगावर येत असतात. कुत्र्यांचा आजपर्यंत त्यांचा समस्या सुटलेल्या नाही. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर येऊपर्यंत अजून तसंच गप बसलेले आहेत. त्यामुळे यावर आम आदमी पार्टी निश्चित काम करेल.